मुतनाज़ा शहरियत तरमीमी कानून के खिलाफ वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से 24 जनवरी को महाराष्ट्र बंद का ऐलान किया गया है। इस बंद को लेकर नांदेड़ में जहां एक तरफ कुल जमाती तहरीक के जिम्मेदारान ने शहरियान नांदेड़ से बंद में शामिल होने की अपील की है, वहीं दूसरी तरफ मुख्तलिफ सियासी व समाजी और कारोबारी तंजीमों ने भी बंद को हिमायत का ऐलान किया है। आज NRC आणि CAA यांच्या मुळे सर्व भारत हा पेटून उठलेला आहे आणि सर्व लोकांची एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकार करत आहे आणि त्यामुळे पूर्ण जनता ही यामध्ये भरडल्या जाण्याची शक्यता आहे आणि पूर्ण संविधान याची पायमल्ली करण्याचे जे काम आहे हे आता सध्या हे सरकार आहे, हे सरकार करत आहे आणि त्यांच्या विरोधात या कायद्याच्या विरोधामध्ये माननीय आंबेडकर साहेब यांनी उद्या 24 तारखेला एक धरणे आंदोलन महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि यांच्या महाराष्ट्र बंदच्या हाकला आवाज देऊन आम्ही श्रमिक हॉकर्स युनियन नांदेड यांच्याकडून या बाळासाहेब आंबेडकर यांच्या या बंदच्या हाकेला पूर्ण समर्थन देत आहोत आणि आज तसे समर्थनचे लेटरसुद्धा आम्ही आज जिल्हाध्यक्षाकडे नांदेडच्या जिल्हाध्यक्षाकडे दिलेले आहे। त्यामुळं आमच्या नांदेडमधील युनियनमार्फत सर्वच्या सर्व नांदेड जिल्ह्यामधील पूर्ण हॉकर्स बंद ठेवून ह्या आपला NRC आणि CAAच्या विरोधामध्ये आपले जे कार्य आहे ते करेल। एडवोकेट बाला साहब अम्बेडकर जो हिंदुस्तान के वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष है, उनकी जानिब से कल पूरा महाराष्ट्र बंद का ऐलान किया गया है। उसमें हमारा कपड़ा एसोसिएशन, सराफा कपड़ा मार्केट एसोसिएशन की जानिब से पूरा समर्थन है और कल हम पूरी तरीके से बंद रखकर उनका समर्थन देंगे और उनके साथ में रहेंगे। CAA, NRC और NPR के विरोध में जो वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से कल होने वाले बंद का ऐलान का हम कुल जमात तहरीक के एक अदना कार्यकर्ता रुकन के नाते मैं सभी लोगों से, सभी जनता से आह्वान करता हूँ, गुजारिश करता हूँ कि कल ये कुल जमात तहरीक का नागरिक के मेंबर के नाते जो वंचित बहुजन आघाड़ी ने ये कल का बंद का जो ऐलान रखा उसमें समर्थन दे, शामिल रहे और अपना इत्तेहाद का मुजाहरा अदा करे। तमाम ज़िले के लोगों से अपील करना चाहूँगा, हमारी कुल जमाती तहरीक ने एक ऐलान किया है कि CAA NRC के ख़िलाफ़ में जो हिंदुस्तान में बल्कि महाराष्ट्र में तमाम पार्टियों ने कल बंद का ऐलान किया। आप तमाम लोगों से मेरी गुजारिश है कि एक दिन आपका कारोबार बंद रखते हुए धरने में शामिल हो। इंशाअल्लाह इसका अजर तमाम लोगों को मिलेगा और अपनी ज़िम्मेदारी है तमाम प्रकाश अंबेडकर साहब, शरद पवार साहब, ऐसे कई पार्टियां बड़े महाराष्ट्र में निकल रहे हैं रोड पे। इंशाअल्लाह ये बंद का असर दिल्ली तक पहुंचेगा। माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। हाक देण्यामागचा मेन उद्देश असा आहे की देशाची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरा उद्देश असा आहे की हा जो CAA आणि NRC आणि NPR हे जे कायदे आहेत हे कायदे पूर्ण संविधान घटनेविरोधी आहेत आणि या कायद्यामुळं टोटल मुस्लिमांनाही नाही तर 40% हिंदूंना पण याचा घात होणार आहे या कायद्यामुळं। त्यामुळं या कायद्याच्या विरोधात आणि देशाच्या आर्थिक स्थिती जी ढासळलेली आहे त्याच्या विरोधात 24 तारखेला महाराष्ट्र बंदची जी हाक आहे, बाळासाहेबांच्या हाकेला सुराज्य सेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी पाठिंबा दिलेला आहे। यांनी पाठिंबा नांदेड जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत डॉक्टर कुरे साहेब यांच्याजवळ आणि माझ्याजवळ हा पाठिंबा सुपूर्द केलेला आहे आणि या पाठिंब्याला त्यांनी म्हणजे पाठिंबा दिलेला असल्यामुळं त्यांचे आम्ही आभार स्वीकारू।